देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। निफाड तालुक्यातील एका विवाहित महिलेवर तिच्या पतीसह सासरच्या मंडळींनी व स्थानिक व्यक्तीने संगनमताने अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास 30 मार्च 2026 पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संबंधित महिलेने प्रशासनाला दिला आहे। राणी विठ्ठल जेवघाले असे पीडित महिलेचे नाव असून तिने दिलेल्या निवेदनानुसार पती विठ्ठल केशव जेवघाले, सासू बेबी केशव जेवघाले, कृष्णा केशव जेवघाले तसेच शेजारी बापू यादव बोरगुडे यांनी संगनमताने तिच्यावर गंभीर अत्याचार केले। तिला जबरदस्तीने शेताजवळील शेडमध्ये डांबून ठेवत बेकायदेशीर नजर कैद करण्यात आली। तसेच लोखंडी रॉडने पाठीवर, पोटावर, डोक्यावर व हातावर जीवघेणी मारहाण करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे। सध्या पीडित महिलेवर दवाखान्यात उपचार सुरू असून तिच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेमुळे तिच्या तसेच कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। महिलेचे वडील समजावण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण व धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान 24 मार्च 2026 रोजी निफाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी केवळ NC नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स दाखल करण्यात आल्याने आरोपी मोकाट फिरत असून परिसरात दहशतीचे वातावरण असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पीडित महिलेने प्रशासनाकडे तात्काळ FIR दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर व अजामीनपात्र कलमे लावावीत, स्वतःला व कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सरकार एकीकडे लाडकी बहीण राबवतो, दुसरीकडे लाडकी बहिणीवरतीच अत्याचार करतो। आज ह्या ताई आहेत यांच्यावरती एवढा अत्याचार झालेला आहे तर त्यांना अजूनपर्यंत हा न्याय मिळाला नाही। त्यांना त्यांच्या पतीकडून, त्याच्यानंतर सासूकडून, दिराकडून किंवा दुसरा एक बापू यादव गुरुपुडे म्हणून नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी सुद्धा या ताईंना व तिच्या वडिलांना मारझोड केली, तिच्यावरती अत्याचार करताय व अजूनही त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये। बापू यादव गुरुपुडे या ताईंना त्यांनी मारझोड केली किंवा त्यांच्यावरती काहीतरी नजर ठेवली, त्यांच्यावरती अजून देखील 354 गुन्हा हा दाखल झालेला नाहीये। आम्हाला एकच सांगायचं आहे, जर ह्या बापू यादव गुरुपुडेवरती व त्यांच्या जे अन्याय करणारे लोक आहेत त्यांच्यावरती जर गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन उभं करू व ज्या महिलांवरती अन्याय होतो, अत्याचार होतो त्यांनी ते सहन न करणं त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगावं। किंवा मला एक विनंती आहे आईवडिलांना का आपण आपली मुलगी जेव्हा देतो तेव्हा त्या मुलीची तुम्ही विचारपूस करत जा। ती मुलगी अन्याय सहन करते, मारझोड खाते का, ती फक्त आई बापांचं नको इज्जत न जाण्यासाठी आज ती संसारासाठी झडते। त्या संसारासाठी झटता आज तिच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येते किंवा तिला एवढा मारझोड, तिच्यावरती अत्याचार होतो। हा अत्याचार आपल्या मुलीवरती होऊन देऊ नका। जिथं कुठं असा अन्याय होत असत त्यांनी आम्हाला संपर्क साधा व आम्ही त्यांच्यावरती होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा करू व त्यांना न्याय मिळवू।